तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महारेल निमित्त राज्यातील 7 जिल्ह्यातील 7 उड्डाणपुलांचा लोकार्पण सोहळा नागपुरात पार पडला। नागपूरच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर हा लोकार्पण सोहळा पार पडलाय। वेगानं ही कंपनी ही कामं करते। कुठे 10 वर्षामध्ये 2 पूल आणि कुठे 1 वर्षामध्ये 25 पूल, हा जो काही आपल्याला फरक या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। जवळपास येत्या काळामध्ये 200 पुलांचं काम आणि अंडरपासेसचं काम या कंपनीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे। मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, पूर्वी एक सरकार भूमिपूजन करायचं, मग दुसरं सरकार यायचं, अर्धवट काम असायचं, मग तिसरं सरकार यायचं, मग उद्घाटन व्हायचं। पण मोदीजींनी हे कल्चर बदललं। मोदीजींनी आम्हाला सांगितलं, जे सरकार भूमिपूजन करेल तेच उद्घाटन करेल। देशामध्ये जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालले आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जर कुठे चालले असतील तर ते महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत। हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो। ते मेट्रोचे असो, ते रस्त्यांचे असो, ते हायवेजचे असो, ते एअरपोर्टचे असो, ते पोर्टचे असो, सगळ्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने चाललेली आहे आणि अजून खूप कामं आपल्याला करायची आहेत। तर पाहूयात कोणकोणत्या उड्डाणपुलांचं लोकार्पण करण्यात आलंय ते ग्राफिक्सच्या माध्यमातून। गोधडी लोणारा मार्गावरील भरतवाडा ते गोंधणी रेल्वे स्थानक, सिंधी कांदळी मार्गावरील बोरखेडी ते सिंधी रेल्वे स्थानक, चांदूर तळेगाव दशासर मार्गावरील चांदूर बागला चौक ते आंबेडकर चौक मार्गावरील वर्धा आणि बल्लारशाह रेल्वे स्थानक, दौडाईचा ते चिमटठाणा मार्गावरील दोंडाईचा आणि विरखंड रेल्वे स्थानक, जळगाव असोदा मार्गावरील जळगाव ते भादली रेल्वे स्थानक, अकोला नांदेड महामार्गावरील वाशिम आणि केकातुमार रेल्वे स्थानक,